नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे आकाश आणि भूमी शांतपणे झोपलेले असतात. भूमीची तब्येत बरोबर नसते, तेव्हा आकाशने तिची खूप जास्त काळजी घेतलेली असते. त्यानंतर इथे भूमीला आता जाग येते. भूमी उठल्यानंतर देवाला नमस्कार करते आणि खूपच प्रेमाने ती आकाशकडे बघते. कारण तिला माहिती असतं आकाशने तिला खूप जास्त जपलेलं असतं, तिची काळजी घेतलेली असते. ताप आल्यामुळे तिच्या डोक्यावरती पट्ट्या देखील ठेवलेल्या असतात. हे सगळं इथे आता भूमीला आठवतं. आणि भूमीला आकाशच्या या वागण्याचं खूपच जास्त कौतुक वाटतं, अगदी नेहमीप्रमाणेच. तेव्हा इथे आता भूमी प्रेमाने आकाशच्या इथे चेहऱ्यावरून हात फिरवत असते. आकाश किती काळजी घेतो, आकाश किती तिच्यावरती प्रेम करतो हे सातत्याने त्याच्या वागण्यातून आणि त्याच्या केअरिंग नेचरमधून तिला दिसत असतं. त्यामुळे भूमीला या सगळ्याचा आनंद होतच असतो. पण इथे भूमीला अजून एक गोष्ट आठवते, ते म्हणजे आकाशने तिला सांगितलेलं असतं की मी गोखले गुरुजींना फोन केला होता, पण गोखले गुरुजींचा फोन लागला नाही म्हणून मी केशव गुरुजींना फोन केला होता. तेव्हा केशव गुरुजी म्हणालेत की आपण एक होम हवन असं काहीतरी करूया, एखादी पूजा करूया ज्याच्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदेलच, पण त्याचबरोबर बाळालासुद्धा काही धोका होणार नाही, अशी आपण एखादी पूजा करूया. तेव्हा हे सगळं भूमीला आठवल्यानंतर तिचं लक्ष आता हाताकडे जातं आणि हातामध्ये जो दोरा बांधायला दिलेला असतो, तो दोरा आता नाहीसा झालेला असतो. तेव्हा भूमीला आठवतं, गोखले गुरुजी हे आलेले नसतात, त्यांनी केशव गुरुजींना पाठवलेलं असतं आणि ते म्हणालेले असतात की तुम्ही हातामध्ये हा दोरा बांधूनच ठेवा, हा दोरा पडता कामा नये, असं सांगितल्यामुळे भूमी आता कासावीस होते आणि इकडे तिकडे तो दोरा शोधायला लागते. सगळीकडे रूममध्ये तो दोरा शोधते, पण तिला तो दोरा काही सापडत नाही. तेव्हा ती म्हणते, आकाश, आकाश अरे उठ ना. तेव्हा आकाश म्हणतो, काय काय झालं भूमी, तुला बरं वाटत नाही आहे का, ताप आहे का? भूमी म्हणते, नाही आकाश, अरे मला ताप नाही आहे, पण बघ ना माझ्या हातामधला तो दोरा कुठे गेला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं पडला असेल, इथेच कुठेतरी असेल, आपण शोधूया ना. भूमी म्हणते, नाही आकाश, अरे नाही आहे माझ्या हातामध्ये आणि मी मगापासून इकडे तिकडे शोधला, कुठेच नाही आहे, तू बघ हवं तर. तेव्हा इथे आकाश आता घाईघाईने उठतो आणि भूमीच्या हातातला दोरा शोधण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणत असतो की भूमी तू काळजी करू नको, अगं इथेच कुठेतरी असेल. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, अरे इथे कुठेतरी कसं काय असेल, आता मगापासून मी शोधते ना, तू सुद्धा शोधतोय, सापडला का तुला? तेव्हा इथे भूमी आता पुन्हा खूप जास्त रेसलेस होते, अस्वस्थ होते, कारण तो दोरा तिला सापडत नाही. आणि केशव गुरुजी म्हणालेले असतात की हा दोरा जर हातामध्ये असेल तर बाळावरती आणि तुमच्यावरती कुठलंही संकट येणार नाही. त्याच्यामुळे तो दोरा भूमीला स्वतःच्या हातामध्ये हवा असतो. ते म्हणते, आकाश, आपल्या बाळाला जर आता काही झालं तर, हातातला दोरा तर सुटला माझ्या. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी तू शांत हो, आपल्या बाळाला काहीसुद्धा होणार नाही आणि तो दोरा दोरा भेटेल, अगं इथेच कुठेतरी असेल. तेव्हा भूमी म्हणते, इथेच कुठेतरी असता तर तो सापडला असता ना, मला माहिती आहे आकाश, दोरा कुणीतरी हातातून काढून नेलेला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी असं कुणी का करेल ना? तेव्हा भूमी म्हणते, मला नाही माहिती, पण माझ्या बाळाला जर काही झालं तर? तेव्हा आकाश म्हणतो, असं काही होणार नाही आहे आणि भूमीला आपल्या जवळ घेतो, तिला शांत करत असतो. पण भूमीला हे माहिती असतं की हे काम, हे कारस्थान रागिणीचं आणि पौर्णिमा या दोघींपैकी एकीचं कुणाचं तरी आहे. तरी ते पौर्णिमा आता हातातला दोरा काढून रागिणीकडे घेऊन जाते आणि म्हणते, आई हा बघा, हाच आहे तो दोरा, तुम्ही सांगितलेलं काम मी चोख केलं ना? तेव्हा रागिणी म्हणते, हो गं, आता शिकायला लागलीस तू, अगदी व्यवस्थित दोरा काढून आणलास, तिला जाग तर आला नाही ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही अजिबात नाही, जाग तर अजिबात आलेला नाही आहे. तेव्हा आता तुमच्याच हाताखाली तयार होते ना, त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊनच हा दोरा मी हातातून काढलेला आहे. पण आई, आता या दोऱ्याचं काय करायचं आपण? तेव्हा रागिनी म्हणते, आता तुला थोड्या वेळानंतर कळेलच की या दोऱ्याचं आपल्याला काय करायचं आहे. आधी हा तुझ्या हातामध्येच ठेव आणि नंतर काय एकदा कामगिरी करायला सांगितली का मग तो लगेच बाहेर काढायचा. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, ठीक आहे. तेव्हा रागिणीला आता हे सगळं खूपच जास्त छान वाटत असतं. ती म्हणत असते, बघ ना, आता दोरा हातातला हरवला आहे, म्हणजे भूमी खूपच जास्त कासावीस झाली असेल ना, तिला खूप जास्त टेन्शन आलं असेल. त्याच्यामुळे आता तिथे गेल्यानंतर आपण तिचं टेन्शन कमी करायचं, पण आकाशच्या समोर, आत्ताच नाही. आता हा दोरा आधी तुझ्याकडेच ठेवून दे, असं रागिनी तिला सांगते.
तेव्हा इथे आता भूमीला आठवत असतं, ती जेव्हा पूजेच्या वेळी चालत जात असते, रागिनी घाईघाईने तिच्या मागे येते आणि तिला धक्का द्यायला जात असते. पण तेवढ्यातच भूमीने मागे वळून रागिनीकडे बघितलेलं असतं आणि तिचा डाव हा ओळखलेला असतो. कारण ती प्रेग्नेंट आहे ही बातमी जेव्हापासून रागिनीला कळले तेव्हापासून तिला आनंद झालेला नाही आहे, हे भूमीला माहिती आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश जाऊ दे, नको तू इथे दोरा शोधूस, नाही सापडणार तुला. तेव्हा इथे आकाश म्हणतो अगं असं काय करतेस, इथेच कुठेतरी असेल ना. तेव्हा इथे भूमीला माहिती असतं की तो दोरा तिथे नाही आहे, तो रागिनी किंवा पौर्णिमा दोघींपैकी एकीने कोणीतरी तो इथे चोरून नेलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते जाऊ दे ना आकाश, नको ना आता शोधूस. तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं असं काय करतेस, मी शोधतो ना, आपल्या रूममध्येच असेल. तेव्हा भूमी म्हणते नाही, आपल्या रूममध्ये नाही आहे, तो दोरा कुणीतरी माझ्या हातातून काढून नेला आहे. तेव्हा आकाश म्हणतो भूमी असं कुणी का करेल, अगं आपल्या घरातली व्यक्ती असेल का ती, जी तुझ्या हातातला दोरा काढून घेऊन जाईल. असं नको बोलूस भूमी, आणि बाहेरची व्यक्ती तरी काय येईल ना. तेव्हा इथे भूमी म्हणते आणि आकाश अरे मी तर रूममधून बाहेरच गेलेले नाही आहे, तो होताच ना रूममध्ये, मी आजारी होते, मी रूममध्येच बसले होते, मग दोरा बाहेर जाऊन पडेल तरी कसा. म्हणून मला असं वाटते आकाश की दोरा कुणीतरी इथून चोरून नेलाय. तू स्वतःच्या हाताने माझ्या हातामध्ये बांधला होतास ना आपल्या बाळाच्या रक्षणासाठी, पण कुणाला तरी आपलं सुख बघवत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं बाहेरची लोकं का असं बोलतील आणि घरातल्या लोकांना का दुःख होणार आहे, तू प्रेग्नेंट आहेस हे ऐकल्यानंतर. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश अरे तू खूपच जास्त साधा भोळा आहेस रे, म्हणून तू रागिनी आत्यांसारख्या बाईवरती एवढा आंधळा विश्वास ठेवतोस. त्यांनी तुझ्या डोळ्यावरती अशी काही प्रेमाची पट्टी बांधली आहे, तर तुला काय बरोबर काय चूक तुला काहीसुद्धा कळत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो आई बघ ना, अगं सगळीकडे मी शोधला तो दोरा, पण कुठेही सापडलेला नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते अरे काय बोलतोस काय, तो दोरा तर इथे केशव गुरुजीने दिला होता ना, मग तो कसा काय हरवलात तुम्ही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो अगं मलासुद्धा कळत नाही आहे, झोपताना तर तिच्या हातामध्येच होता आणि आता उठून बघतोय सगळीकडे शोधतोय तर दोरा कुठेही सापडत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते पण तो दोरा हाताचाच होता, मी सांगते ना तुला आकाश, तो मी सोडलेला नाही आहे, कुणीतरी सोडून घेऊन माझ्या हातातून गायब केला आहे. तेव्हा इथे रागिनीला आता माहिती असतं की भूमी माझं नाव काही घेऊ शकत नाही आहे, कारण तिने मला बघितलेलंच नाही आहे. तेव्हा पौर्णिमा आता तिच्या मागून दोरा इथे बेडच्या खाली टाकून देते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते काय मग भूमी, सांगतेस का आकाशला, सांगतेस, एवढे आहेत का तुझी हिंमत सांगायची की हे सगळं कोणी केलं आहे म्हणून. तेव्हा भूमीला माहिती असतं की हे सगळं त्या रागिनीनेच केलं आहे. तेव्हा इथे रागिनी आकाशला आता मुद्दामून सांगत असते की आकाश त्या खाली बघ रे, कपड्याच्या खाली बघ, तिथे मागे बघ, असं ती मुद्दामून म्हणत असते जेणेकरून इथे तिला भूमीला थोडंफार डिस्ट्रॅक्ट करायचं असतं. आणि तेवढ्यातच पौर्णिमा आपलं काम करते. पौर्णिमा आता तो दोरा बेडच्या खाली टाकून देते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आई अगं 10-10 वेळा इथून सगळीकडून बघून झालंय गं. तेव्हा रागिनी म्हणते हो का, मग एकदा जरा बेडच्या खाली बघ. तेव्हा आकाश म्हणतो बघितले तिथेसुद्धा. तेव्हा रागिनी म्हणते बघ ना परत एकदा बघ, आपण घाईघाईने शोधतो ना, समोरची वस्तूसुद्धा आपल्याला सापडत नाही. तेव्हा आकाश आता खाली वाकून बघतो तर इथे बेडच्या खालीच दोरा पडलेला असतो. तेव्हा तो दोरा आता बघितल्यानंतर भूमी म्हणत असते आकाश अरे पण मगापासून मी शोधला ना तिथे, तेव्हा मला दोरा सापडला नाही आणि आताच कसा काय सापडला. तेव्हा इथे आकाश म्हणतो जाऊ दे ना भूमी, अगं चुकून पडला असेल, दोरा भेटला ना, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. थांब मी तुझ्या हातामध्ये दोरा आता बांधून देतो. तेव्हा इथे आकाश भूमीच्या हाताला दोरा बांधत असतो आणि तिला म्हणतो हे बघ भूमी, तू खूप जास्त पॅनिक होतेस, खूप तुला त्रास करून घेतेस. तेव्हा आता एक काम कर, आता खाली जा आणि देवीच्या समोर शांतपणे थोडा वेळ बस जा. तेव्हा इथे भूमीला रागिनीच्या या वागण्याचा खूप जास्त राग आलेला असतो. म्हणजे ती इथे उगाचच भूमीला मेंटली टॉर्चर करण्याचा प्रयत्न करते, ते सुद्धा खूपच जास्त विचित्र पद्धतीने, जेणेकरून तिने स्वतःला त्रास करून घ्यावा आणि तिनेच तिच्या हाताने बाळाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यावं असं रागिनीला वाटत असतं. म्हणून ती वारंवार इथे आकाशच्या नजरेतून भूमीला पाडण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतरला इथे आता भूमीचा दोरा तर आता मिळालेला असतो, कारण तो पौर्णिमाने चोरलेला असतो. तेव्हा आकाश आता भूमीला खाली घेऊन येतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी. तेव्हा इथे आकाश विचारतो अभि काय चाललंय, काम चाललंय का. तेव्हा अभि म्हणतो तू आणि आईने जी डील क्रॅक केली होती ना, जे इथे आपल्याला
खूपच जास्त महत्त्वाची आहे, तिच्यावर काम सुरू आहे ना. अथर्वला मी त्या कामाबद्दल जरा समजावून सांगत होतो, तेव्हा अथर्व विचारतो, ताई तू ठीक आहेस ना, बरं वाटतंय का तुला? तेव्हा भूमी असं हो असं म्हणते, पण ती काही बोलत नाही, हसत नाही. तेव्हा अथर्व म्हणतो, ताई अगं सगळं ठीक आहे ना, एवढी मोठी आनंदाची बातमी आहे आणि तू हसतसुद्धा नाही आहेस, तू खुश नाही आहेस का? तेव्हा इथे आता म्हणत असते भूमी, नाही असं काही नाही आहे. तेवढ्यातच इथे आता मनू आलेली असते. मनूला आलेलं बघून अथर्व खूपच जास्त खुश होतो, एक्सायटेड होतो आणि तो काही आवाज वगैरे द्यायला जाणार, तेवढ्यातच मनू त्याला हात करते आणि शांत बसायला सांगते. तेवढ्यातच इथे भूमी देवी याचा आशीर्वाद घ्यायला आलेली असते. तेव्हा इथे मानसी आता ती सरप्राईज द्यायचं ठरवते भूमीला. भूमीला मागून मिठी मारते आणि म्हणते ताई. तेव्हा इथे मानसीला आता लवकर घरी आलेलं बघून भूमी खूपच जास्त खुश होते. तिला आनंद झालेला असतो. भूमी म्हणते मनू तू आलीस? तेव्हा इथे मानसी म्हणते हो ताई मी आले. तेव्हा इथे भूमी मानसीला आता मिठी मारते, कारण का ती एकटी पडलेली असते. रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी एकत्र येऊन इथे भूमीला हरवण्याचा प्रयत्न करत असतात, तिला वेडं करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेव्हाच इथे आता मानसी आलेली असते. मानसी म्हणते ताई जिजू तुमचं दोघांचंही अभिनंदन ना. आणि तुम्हाला माहिती आहे का, माझं डबल प्रमोशन झालेलं आहे. म्हणजे मी मावशी तर आहेच, पण मी काकीसुद्धा झालेली आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो अगदी बरोबर, तुला हा दोघांचा आनंद मिळावा ना, म्हणूनच आम्ही हा एवढा मोठा घाट घातला आहे आणि आता बाळ जन्माला येणार आहे तुझ्याबरोबर खेळायला. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की बघा आता बघितलंत का, म्हणजे आल्या आल्या बहिणीला भेटली आणि मला अजून इथे हाय बायसुद्धा काही केलेलं नाही आहे, साधी विचारपूससुद्धा केलेली नाही आहे. तेव्हा मनू म्हणते ते काय ना अथर्व, आता मी माझ्या नवऱ्याबरोबर व्हिडिओ कॉलवरती दिवसातनं 4-4 वेळा बोलत होते, त्याच्यामुळे आता त्याची विचारपूस मी काय करणार ना. तेव्हा इथे भूमी म्हणते मानसी मला तुला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. तेव्हा मानसी म्हणते ताई पॅनिक होऊ नकोस, मला आजींनी सगळं काही सांगितलं आहे, म्हणून तर मी घाईघाईने तुझ्यासाठी लगेच इथे आले ना. तेव्हा भूमी म्हणते आणि तुझ्या मैत्रिणीचं लग्न? तेव्हा इथे मनू म्हणते ताई आता मैत्रिणीचं लग्न तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का मला, म्हणून मी तिचं लग्न सोडून आधी तुझ्याकडे आली आहे ना. तेव्हा इथे आता मनू लगेचच इथे भूमीला समजावत असते. भूमी म्हणत असते की मनू तू बरं झालं आलीस, तू आलीस ना तर मला खरंच खूप धीर आलाय. तेव्हा इथे मनू म्हणते म्हणून तर मी आले ना, तू एकटी पडली होतीस ना. तेव्हा मनू म्हणते आणि हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मला आजीने सगळं काही सांगितलंय. तेव्हा भूमी म्हणते मला तुला सगळं काही सांगायचं आहे, माझ्याबरोबर जे जे काही घडलं ना ते सगळं सांगायचं आहे मला. तेव्हा मनू म्हणते बरं चल आपण जाऊया तुझ्या रूममध्ये शांतपणे बसू आणि छान गप्पा मारूया चल. तेव्हा इथे आता लगेच अथर्व म्हणतो चला, आता नवऱ्याला एकट्याला सोडून चालली लगेच माझी बायको. तेव्हा इथे मनू म्हणते आम्हाला कुणीही डिस्टर्ब करायचं नाही बरं का. आणि ती आता भूमीला आता तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा इथे अथर्वला कळलेलं असतं की इथे मनू खूपच जास्त काळजी घेते भूमीची, कारण भूमीची अवस्था आता थोडी नाजूक असते. ती छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत असते. तिला असं वाटत असतं की तिच्या बाळाला कोणीतरी संपवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करते आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून रागिनी पटवर्धनच आहे. तेव्हा इथे मनू म्हणते ताई म्हणजे तुला पूर्णपणे खात्री आहे का गं, तुझ्याबरोबर हे जे काही घडलं हे सगळं आईने केलं आहे? तेव्हा इथे भूमी म्हणते अगदी मला मनापासून खात्री आहे, हे सगळं काही आईनेच केलेलं आहे. पण तिने तरी असं का करावं ना, सावत्र जरी असली तरीसुद्धा मी कधी तसं बोलले का, आणि सख्ख्या आईप्रमाणेच तिला मी वागवलं ना गं. तेव्हा इथे मनू म्हणत असते ताई तुझी या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे, आणि जर चुकी कुणाची असेल ना तर ती पौर्णिमाची चुकी आहे. ती आईंच्या सांगण्यावरून खूपच जास्त कांड करत असते. तिलासुद्धा आता वटणीवरती आणायला हवं. पण त्याआधी ताई तू अजिबात काही विचार करू नकोस, तू जा बरं किचनमध्ये, तू काही खाल्लेलं नाही आहेस ना, मी काहीतरी तुला द्यायला येते. तेव्हा इथे मनू आता जाताना तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते मनू अगं चल ना, आजींच्या गोळ्या औषधांची वेळ झाली आहे, पण आजींच्या गोळ्या कुठे आहेत मला सापडत नाही आहेत. तेव्हा भूमी म्हणते तू जा, मी किचनमध्ये जाते. तेव्हा इथे आता भूमी किचनमध्ये जाते त्याआधीच तिथे रागिनी आता दूध भात तयार करत असते आणि ते दूध भातामध्ये तिने काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि भूमीने स्वतःच्या डोळ्याने हे सगळं बघितलेलं असतं. त्यामुळे भूमीला आता खूपच जास्त चीड येते. रागिनी तिच्याबरोबर अशी का वागते तिला कळत नाही. तेव्हा इथे बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न करते रागिनी, हे तिला आता कळलेलं असतं. तेव्हा इथे आता रागिनी येते, आकाशला म्हणत असते आकाश हे घे दूध भात आहे, भूमीला तू भरवून घे, तिने कालपासून काही खाल्लेलं नाही आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी तू बघितलं
बघितलंस ना आई तुझा किती विचार करते, किती काळजी घेते. हे बघ तिने तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने दूधभात तयार करून आणलं आहे, तू खाऊन घे बरं. तेव्हा इथे आकाश आता भूमीला भरवायला जात असतो. तेव्हा भूमी आता रागिणीकडे रागाने बघत असते आणि तिला आठवतं की तिने या दूध भातामध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी घे ना, खा ना. अगं आईने स्वतःच्या हाताने भरवलंय, छान लागेल, खा बरं. कालपासून तू काही खाल्लेलं नाही आहेस. उगाच बाळ रागवेल ना तुझ्यावरती, तुझ्यावरती चिडेल. तेव्हा इथे आकाश आता भूमीला भरवायला जाणार. तेव्हा इथे भूमी आता आकाशचा हात पकडते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी काय झालं, तुला खायचं नाही आहे का? तेव्हा भूमी म्हणते, नको मला. तेव्हा आकाश म्हणतो, का नको आहे पण, तुला भूक नाही आहे का, असं का वागतेस तू? तेव्हा भूमी आकाशचा हात आता आपल्या मानेवरती ठेवते आणि म्हणते, आकाश मला मारून टाक, ठार मारून टाक मला. मी तुझ्या हाताने मरणं पसंत करेन, पण कुणी दुसरं जर मला मारण्याचा प्रयत्न करेल तर ते मला चालणार नाही. तेव्हा इथे भूमी आता नेमकं काय बोलते कुणाला काही कळत नसतं, पण तिचा रोख हा रागिणीच्या दिशेनेच असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे तुला कळतंय का, तुझ्या या आत्यांच्या प्रेमापोटी आहे ना, तुझ्या डोळ्यावरती झापडं आले, झापडं. कोण बरोबर कोण चूक हे तुला काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे आता खूपच जास्त दोघांमध्ये वाद चालू होतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी तू असं का वागतेस, खरंच मला कळत नाही आहे. आत्तापर्यंत तू पॅनिक होत होतीस ठीक आहे, अगं पण बाळाचा विचार करता करता तू किती विचित्र वागायला लागलेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश अरे पण मी का असं वागते तू समजून घे ना. हे बघ माझा या घरावरती आता अजिबात कुणावरती विश्वास राहिलेला नाही आहे. मला कुणाला काही सांगायचं नाही आहे, कुणाच्या हातून काही खायचं नाही आहे. या आत्यांनीसुद्धा आपल्या या जेवणामध्ये ना विष मिसळले, विष, असं भूमी आता सांगते आकाशला. पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता आजींच्या समोर हात जोडते आणि म्हणते, आजी मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती खूप रागवलं असाल ना, पण प्लीज माझ्यावरती तुम्ही रागवू नका. आणि भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आले तेव्हा आजी मला म्हणाल्या होत्या की माझ्या आकाशची काळजी घे, आणि आतासुद्धा मी तेच करते. आकाश मी तुलाच प्रोटेक्ट करण्यासाठी इथून निघून जाते, हे तुला आता कळणार नाही, पण वेळ आल्यानंतर तुला सगळं काही बरोबर कळेल. तेव्हा इथे भूमी आता घर सोडून जात असते. ती आकाशला म्हणते की आकाश आता माझं जाणं जास्त गरजेचं आहे. आतापर्यंत मी सगळ्यांबरोबर लढत होते कारण तू माझ्याबरोबर होतास. आजीने सांगितलं होतं तुझी काळजी घ्यायला, मी तुझी काळजीसुद्धा घेतली, पण आता मी तुला काहीतरी सांगते, तुझा त्या गोष्टीवरती विश्वास नाही बसत. मग मी तरी इथे कशाला थांबू, आणि तसंही ही लढाई फक्त माझ्या एकटीची आहे आणि आता ती मीच लढणार आणि जिंकणार सुद्धा, असं भूमी आता आकाशला म्हणते.